समाज एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं जमलाय. समाजातल्या अनेक मागण्या तुम्ही मला सांगितल्या की मी मागच्या वेळेस एकदा मी गेलो, समाजाला कुठेतरी जागा मिळाली होती. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, सरकारी जागा समाजाला देण्याचं धोरण नाही, हे देता येत नाही. हे खोटं आहे. काही गाव शहरात नगरपालिकेकडे तेवढ्या जागा नाहीत की त्या जागा एका समाजाला दिल्या. मी तुम्हाला सांगतो भावांना, वाईट या गोष्टीचं वाटतं की सेवालाल महाराजांचा चौक कुठे होणार. अरे एखाद्या गैरबंदराने केलं असतं, चाललं असतं, पण काही लोकांनी त्यात राजकारण केलं, समोरच्या एका गटाला उचलवलं. पण मी सांगतो सर्व समाजाला आपण न्याय देऊ. बंदरा समाजाचं हे महाराजांचं स्मारक 15 दिवसाच्या आत मी काम चालू करतो. तुम्हाला त्याचं उद्घाटनाचं अनेक लोकांनी प्रश्न उभे केले की हे कसं होणार, पैसे कुठून देणार. अरे मंगेश चव्हाण यांनी एकच शब्द दिला आहे, इतक्या बंदरा भांडवान समोर, सेवालाल महाराजांसमोर सांगतो 15 दिवसात आपण काम चालू करू. 2-4 दिवस तिकडे होतील, 6 महिने वर्षभराच्या आत अतिशय चांगलं मोठं स्मारक तुम्हाला मी उभं करून देतो. आणि ज्या दिवशी स्मारकाचं लोकार्पण असेल, ज्या दिवशी स्मारकाचं उद्घाटन 15 दिवसात करू. आणि लोकार्पणाच्या आत समाजाची जी मागणी आहे की समाजाचं मंगल कार्य झालं पाहिजे. 5,000 फूट जागा लागेल का भाऊ? किती लागेल? 5,000 होऊन जाईल. पण आमच्या छोट्या छोट्या मुलींचं लग्न आम्हाला मोठी करायची आहे भाऊ. 5,000 मध्ये होईल का? किती? 10,000. तुम्हाला 10,000 म्हणताय. अरे या आमच्या बहिणींचे मोठी लग्न करायची आहे, आमच्या ग्रामीण भागातल्या तरुणांचे मोठे कार्यक्रम करायचे, त्या लग्नांना पण मी जाणार आहे. 20,000 फुटाची जागा तुम्हाला समाजाला देण्याच्या आज मी सगळ्यांसमोर वचन देतो. नावाचं मोठं मंगल कार्यालय इथं उभं करण्याची जबाबदारी आज हा मंगेश चव्हाण घेतोय. समाजातले काही लोक म्हणतील की आम्ही समाजात एकत्र होऊ, तुम्हाला काय करायचं तुम्ही जमवा. कोणी काही म्हणतं, कोणी ह्यात काय मला राजकारण करायचं नाहीये. तुम्हाला तो कशाल जे तुम्हाला 20,000 फुटाची आधार एकराचं भव्य दिव्य कार्यालय उभं करू. आमच्या एखाद्या आजीचं वर्ष सुद्धा इथंच होणार. एखादी आजी 80 वर्ष जगली, आमचा एखादा बाबा 80 जगला, नातू म्हटलं की आम्हाला 40व्या वर्षी करायची आहे, तर इथं करता येईल. अतिशय मोठं कार्यालय. आणि मी तुम्हाला माहिती आहे, एकदा शब्द दिला की पाळतो. फक्त एकच विनंती करेल, तुमच्या समाजाची माझ्यासाठी नाही, तुमच्या समाजाला समाज बदला जातो, समाज ज्यावेळेस विखुरला जातो, समाजाच्या पदामध्ये समाजाचं नुकसान होतं. काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांनी केलं नाही. राजू म्हणजे माझ्यावर अन्याय झाला, राजू म्हणजे समाज आहे का? तुझं असं होऊ शकतं का? एक व्यक्ती म्हणजे समाज नाही, समाज सगळी लोक आहे. तुम्हाला न्यायाची भूमिका घेईल. काही लोक समाजाच्या नावाखाली दुकानदाऱ्या करतात, हे दुकानदार बोलायचं नाही की येणाऱ्या काळात बंजारा पंच लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी रश्मी हिवरे. आजच्या काही ठळक व विशेष घडामोडी.